अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी व त्यांच्या पथकांनी सोने चांदीची चोरी केलेल्या चोरांना पकडले असून त्यांच्याकडून 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील धनंजय गोविंद सापधरे राहणार चांदूर बाजार यांच्या मालकीच्या भवानी ज्वेलर्स नावाच्या सोन्याच्या दुकानामध्ये चोरी झाली होती। या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने चोरी गेले होते। गुन्हा अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या गुन्ह्यात यापूर्वी 3 आरोपितांना मुंबई जालना येथून अटक करून त्यांच्याकडून चोरीमधील 17 तोळे सोने व 800 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली होती। या गुन्ह्यातील पंकज सिंग दुधानी नामक आरोपी गुन्हा घडला तेव्हापासून फरार होता। तसेच त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी मोठा भाग असल्याचं अटक केलेल्या आरोपींनी सांगितलं। त्यावरून पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परतवाडा, पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील अधिकारी व कर्मचारी यांची 2 पथके तयार करून मुंबई येथे रवाना करण्यात आली। दोन्ही पथकांनी 3 दिवस मुंबई येथे राहून आरोपीस अटक करून आरोपीच्या ताब्यातून 3,50,000 रुपयांची चांदी तसेच 100 ग्राम सोने किंमत 4 लाख असा एकूण 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक केलेल्या आरोपीने पोलीस स्टेशन चांदूर बाजार, परतवाडा तसेच नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी, वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील सराफा दुकान फोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। 8/8/19 रोजी पोलीस स्टेशन चांदूर बाजारला एक चोरी झाले होते। जे ज्वेलरी शॉप फोडून एक चोरी झाले होते। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी तुम्ही लोकांना माहिती आहे 3 आरोपीला आपण जालन्यातून आपण अटक केले होते आणि त्याच्यामध्ये अजून एक आरोपी आता भेटलेला आहे। त्याच्यामध्ये आपण काही रिकव्हरी पण केलेला आहे। त्या आरोपीतून 7 किलो चांदी किमती 3,50,000 आणि सोने 100 ग्राम ती किंमत 4 लाख असं 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून रिकव्हर झालेला आहे। त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा प्लस परतवाडा पोलीस स्टेशनसाठी हे दोन्ही मिळून काम केलेलं आहे। चांगलं कामगिरी आहे दोन्हीच्या। याच्यामध्ये अजून पण काही रिकव्हरी होऊ शकतो। आपण इंट्रोगेशन चालू आहे। हे आरोपी तिकडून याच्या वेळी करंजे गाडगेला एक दुकान फोडून काही चोरी केला आणि नंतर असेगावला प्रयत्न केला। तिसरा चांदूर बाजारला दुकान फोडून एक चोरी केला। असं 3 आहे याच्यावरती गुन्हा। अजून काही इकडे आधी तर केलेच नाही गुन्हा, पण याच्यामध्ये अजून काही रिकव्हरी होऊ शकतात म्हणून त्यांच्याकडे इंट्रोगेशन चालू आहे। ते पॉसिबली भेटू शकतात आपल्याला। नाही, परतवाडा पोलीस पण त्याच्यामध्ये काम करत होते आणि LCB 3 महिन्यापासून जसे जेव्हा गुन्हा घडले होते तेव्हापासून यांचे नंबर ट्रॅक मध्ये होते, म्हणजे कुठे कुठे मूव्ह होतात म्हणून ट्रॅकला होते। गुन्हे चांदूर बाजारचे आहे, पण एक म्हणजे परतवाडाला पण एक ज्वेलरी शॉप फोडले होते ना, त्याच्यामुळे ते आरोपी आणि म्हणजे बाहेरच्या येऊन करतात ना लोक, त्याच्यामुळे एक दुसऱ्याला काय संपर्क आहे का म्हणून ते पण एक प्रयत्न केला। LCBचे रोटीनली प्रत्येकचे वेगळे वेगळे फाईल असतात। LCB पण प्रयत्न केले होते।